तर अवयव पाडण्यामध्ये प्रामुख्याने समजा पहिलं घेऊया 14 ही संख्या आहे. नंबर 14 याचे आपला अवयव पाडायचे आहेत. प्राईम नंबर त्याचे अवयव पाडायचे आहेत. प्राईम फॅक्टर पाडायचे आहेत. बरोबर आहे. तर कोणत्या होऊ शकतं पहिलं आपलं मग 2 7 14 2 into 7 बरोबर आहे. 2 into 7 किंवा 7 into 2 हे तुमचे त्याचे फॅक्टर असणार आहेत. आता 2 चे फॅक्टर पडतील का? तर 2 हा प्राईम नंबर आहे. 7 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. त्याचे फॅक्टर पडणार आहेत. हेच त्याचे फॅक्टर असणार आहेत. सेकंड वन आहे 27. तर 27चा पहिला प्राईम फॅक्टर आपला जो आहे तो 3 into 9 बरोबर आहे. 3 गुणिले 9 3 9 27 होतात. 3 हा तुमचा प्राईम फॅक्टर आहे. पण 9 हा काही प्राईम नंबर नाहीये. त्याचे परत फॅक्टर पडतात. म्हणजे ते कोणते पडणार मग 3 into 9 चे फॅक्टर 3 into 3 3 3 9 आणि म्हणजे तुमच्याकडे सगळे हे प्राईम फॅक्टर झाले पहा. याचे परत फॅक्टर पडणार नाही. तर अशाच प्रकार जे असतंय त्याला म्हणायचंय प्राईम फॅक्टर. किंवा पुढचं दिलेलं तुम्हाला 36 चे फॅक्टर तुमचे 3 into 12 12 3 36 किंवा दुसरे तुम्ही आधी घेऊ शकता. 2 ने आधी सुरुवात केली समजा तर तुमचे 2 ने सुरुवात केल्यावर 2 into 18 बरोबर. 2 into 18 हा फॅक्टर होईल. परत तुमचे 18 चे 2 into 9 9 2 18 नंतर तुमचा आहे 2 into 2 into 9 चे फॅक्टर 3 into 3. कसंही करा तुम्ही. शेवटी आपलं एक एक प्राईम फॅक्टर जो आहे शेवटी प्राईम फॅक्टर आले पाहिजेत. इथं 18 होते. 18 चे फॅक्टर पडतात 2 into 9 बरोबर आहे. परत 9 चे फॅक्टर होतात 3 into 3. ते पाडत आपण गेलो जोपर्यंत त्याचे फॅक्टर पडतात नंबरचे तोपर्यंत पाडायचे. इथं आता 2 2 3 3 यांचे काही फॅक्टर पडणार नाहीत. त्यामुळे आपोआपच तुमचे हे प्राईम फॅक्टर राहणार आहेत. हे मूळ अवयव तुमचे हे राहणार आहेत. मूळ संख्या हे अवयव असणार आहेत. तर अशा प्रकारे दिलेल्या संख्यांचे फॅक्टर जे आहेत ते पाडायचे असतात. तुम्हाला रिकाम्या स्वरूपात स्वाध्यायामध्ये असंच इथे रिकामी जागा इथे रिकामी जागा इथे रिकामी जागा असे दिलेले असणार आहे. तिथून योग्य अंक आपण त्या ठिकाणी बरोबर लिहिला पाहिजे. दुसरा आहे आता संक्षिप्त रूप देणे. दुसरा पॉइंट तुमचा आहे संक्षिप्त रूप देणे. म्हणजे जो सामायिक अवयव असेल त्याचा लोप करायचा. तर अंश आणि छेदातील संख्यांचे अवयव पाडून समान संख्यांचा लोप करून दिलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहिले जाते किंवा लिहिता येते. मग पहिलं त्यातलं पहा 4/8 या दोन संख्या तुमच्या आहेत. मग 4 चे आणि 8 चे फॅक्टर तुमचे तुम्ही डायरेक्ट मोठे बोलू शकता किंवा लहान घेऊ शकता. 2 into 2 बरोबर आहे. इथं तुमचं 2 into 2 into 2 आणि into 1 पण तिथे घ्यायचं आहे. 2 into 2 into 1 आणि खाली 2 into 2 into 2 8 चे फॅक्टर. मग तुमचा हा 2 ला 2 कॅन्सल होईल. या 2 ला 2 कॅन्सल होईल. शिल्लक तुमचं 1 आणि 2 राहिलंय. म्हणजे 1/2 हे तुमचं संक्षिप्त रूपामधलं उदाहरण जे आहे ते असणार आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही करू शकता. दुसरं प्रमाण दिलंय पहा तुमचं आहे 28/7 7 चोक 28 होतं आपल्याला माहिती आहे. पण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. हे रेशो लिहितात 1:2 आधी 1 नंतर मध्ये 2 टिंब द्यायचे आणि मग 2 लिहायचा. म्हणजे 1:2 असं रेटिंग काढायचंय. तर इथं 7 चोक 28 आणि 7 1 7 डायरेक्ट तुम्ही बरोबर. 7 चोक 28 चे फॅक्टर 7 into 4 आणि 7 चे 7 into 1 म्हणून हा 7 7 तुमचा कॅन्सल झालाय. हे तुमचं शिल्लक 4/1 राहिलं. म्हणून हा जो रेशो आहे तो 4:1 येणार आहे. 4:1 असा तो तुमचा येईल. विविध मापन पद्धती जी आहेत आणि त्यांची रूपांतरणं जी आहेत ती आपल्याला पाहिजे पहा. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजेच अवयव पाडायचे संख्यांचे आणि वरती आणि म्हणजे थोडक्यात सामायिक अवयव जे आहेत त्यांचा लोप करायचा. ते कॅन्सल करायचे. ते इलिमिनेट करायचे. डिलीट करायचे. त्यांचे शिल्लक राहतं ते तुमचं अँसर जे असतं ते रेशो फॉर्म मध्ये लिहिलं जातं. तर 1 मीटर बरोबर 1 सेंटीमीटर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. किंवा 1 वर्ष 1 इयर इक्वल टू 12
मंथ्स. 1 वर्ष म्हणजे 12 महिने असतात. 1 तास 1 hour इक्वल टू 16 मिनिट. 16 मिनिट म्हणजे 1 hour इक्वल टू 16 मिनिट किंवा 1 तास बरोबर 60 मिनिटं. 1 रुपया 1 rupees इक्वल टू 100 पैसे. 1 रुपया म्हणजेच 100 पैसे असतात. 1 डझन बरोबर किती वस्तू असतात? 12. बरोबर आहे, 12 वस्तू. कारण कुठली आपण डझन ज्यावेळेस घेतो, 1 डझन केळी आपण घेतो म्हणजे आपण दुकानदार काय करतो, 12 केळी देतो. लक्षात घ्या. 1 सेंटीमीटर इक्वल टू मिलीमीटर म्हटलेले पहा, मिलीमीटर. बोला. 10 मिलीमीटर. कारण आपली जी पट्टी आहे पहा, पट्टीच्या 0 आणि 1 किंवा 1 आणि 2 याच्यामध्ये किती रेषा असतात? 10 रेषा असतात. म्हणून 1 सेमी अंतर तुमचं आहे ते म्हणजेच किती असतं? 10 मिलीमीटर असतात. ओके, तर हे कन्व्हर्जन आहे, हे लक्षात ठेवा. मग याच्यावरचा आपला स्वाध्याय जो आहे तो आता पाहायचा आहे. पहा आपल्याला खालील संख्यांचे अवयव पाडा. खालील संख्यांचे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर किंवा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे, कारण सगळीच आपण कन्वर्जन इथे लिहिलेली नाहीत, रूपांतरण इथे लिहिलेली नाहीत. मग पहिलं आहे आपलं 45 इक्वल टू 5 इंटू एम्प्टी बॉक्स इक्वल टू 5 इंटू एम्प्टी बॉक्स इंटू एम्प्टी बॉक्स. थोडक्यात 45 चे पहिले अवयव कोणते आहेत? 5 इंटू 5चा पाडा कुठपर्यंत म्हटल्यावर 45 मिळणार आहेत? नाही का? नाही, म्हणजे 5 इंटू 9 5 9 45 म्हणजे पहिल्या एम्प्टी बॉक्स मध्ये 9 येईल. नंतर 5 आहे तुमचं तसंच. या 9 चे फॅक्टर आता पाडायचे परत. ते 2 ठिकाणी आहे का? 2 ठिकाणी येणार आहेत. इथं पण 3 आणि इथं पण 3. 9 चे फॅक्टर 3 इंटू 3. ओके, संपलं. सेकंड वन तुमचं 38 इक्वल टू 2 इंटू एम्प्टी बॉक्स आहे. तिसरं आहे तुमचं 48 इक्वल टू 3 इंटू एम्प्टी बॉक्स. पहिलं बोला 38 चा आता 19 19. आता 19 चे परत फॅक्टर पडतील का? का 19 जो नंबर आहे, 19 जो नंबर आहे ती मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे, तिचे परत अवयव पडणार नाही. जशी इथं नावाचे अवयव पडले 3 गुणिले 3, इथं मात्र पडणार नाहीत. म्हणून हेच त्याची प्राईम फॅक्टर असणार आहे 2 इंटू 19. आता 48 3 इंटू किती येणार आहे? 16. शाबास, बरोबर. 48 होतात पहा, बरोबर. पुढे आता 3 इंटू 4 इंटू एम्प्टी बॉक्स दिलाय परत पहा. आता आहे का नाही? 16चे फॅक्टर. आता जसं इथं नावाचे पाडे 3 इंटू 3, तसं आता 16चे आपला 3 आपला ऑलरेडी इथं आहे. आता या 16 मध्ये 4 एकदा दिलाय, बरोबर आहे. दुसरं कोणता राहिला? 4 राहिला परत, म्हणजे 4 इंटू 4. बरोबर आहे, 4 इंटू 4. याप्रमाणे हा फॅक्टर तुमचा पाडणार आहे. पुढचा त्याच्या पुढे दिलाय तुम्हाला 3 इंटू 2 इंटू एम्प्टी बॉक्स इंटू 2 इंटू परत एम्प्टी बॉक्स. 2 आहे का नाही? इथं तुमचं या 4 चे फॅक्टर 2 इंटू 2, बरोबर. या 4 चे फॅक्टर 2 इंटू 2 म्हणजे पहिला इथं एम्प्टी बॉक्स मध्ये 2 येणार. दुसऱ्या 4 चे फॅक्टर सुद्धा 2 इंटू 2 असणार आहे. म्हणजे दोन्ही एम्प्टी बॉक्स मध्ये 2 2 हेच नंबर येणार आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण करायचं होतं. आता चौथं मात्र तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे, पाहता तसं ते करायचं आपल्याला. असे काही एम्प्टी बॉक्स दिले, डायरेक्ट आपला प्राईम फॅक्टर पाडायचे आहे. स्टेप बाय स्टेप जायचं आहे, जसं मगाशी आपण केलं त्याप्रमाणे. चौथं आहे तुमचं 98. कोणते होतील? पहिला 2 इंटू 49, बरोबर आहे. 2 इंटू 49. त्याच्या पुढं 2 गुणिले 7 गुणिले 7. शाबास, बरोबर आहे. पहा, कारण एकूण पाण्याच्यात एकमेव फॅक्टर पडणार तुमचे 7 इंटू 7 हेच पडणार आहेत आणि हेच तुमचे फायनल राहतील. संपलं. पाचवं 120 दिलेलं आहे. मग 2 इंटू 60, 7 दुने 120 होतात.
परत 2 इंटू 2 इंटू 30, 30 दुने 60, परत तुमचं 2 इंटू 2, 30चे 2 इंटू 15, बरोबर आहे. आणि शेवटी तुमचं आता 2 इंटू 2 इंटू 2 3 टाइम्स, आणि मग 15चे फॅक्टर जे आहेत, ठीक आहे ना, प्रत्येकाचे फॅक्टर आपण पुढे पुढे पाडत चाललोय पहा. 15चे फॅक्टर आता कोणते येणार आहेत? 3 गुणिले 5. 3 गुणिले 5. क्रमाने याप्रमाणे आलो. संपलं. हेच तुमच्या आता प्राईम फॅक्टर आहेत. 3 आणि 5 चे काही फॅक्टर पडणार नाहीत आता. संपलं. हेच तुमचा आन्सर. ओके. पुढचा दुसरा प्रश्न आता. खालील गुणोत्तरांचे संक्षिप्त रूप लिहा. खालील गुणोत्तरांचे संक्षिप्त रूप लिहा. अजूनही मुलं जॉईन होतच आहेत. तर त्यातलं पहिलं गणित 32/40. तर 8 इंटू एमटी बॉक्स आणि 8 इंटू एमटी बॉक्स इक्वल टू एमटी बॉक्स अपॉन एमटी बॉक्स. जवळपास 26-27 जॉईंट आहेत. ही संख्या फारच कमी तशी. बोला. 8 गुणिले 4. 8 चौक 32. बरोबर आहे. 8 ने भागे झाले. 8 चौक 32 आणि 8 पंचे 40. मग तुमचा 8 कॅन्सल झाला. बरोबर आहे. शिल्लक आहे तुमचा आपोआपच 4/5. ही काट मारू नका. यासाठी एमटी बॉक्स मध्ये आपले अंक लिहायचे आहेत. म्हणजे 4/5 हा तुमचा संक्षिप्त रूपातला जो अपूर्णांक आहे किंवा गुणोत्तर आहे ते आपल्याला मिळणार आहे. दुसरं 66/88 इक्वल टू एमटी बॉक्स इंटू एमटी बॉक्स. दोन्ही एमटी बॉक्स आपल्याला शोधायचे पाहता इथं. इक्वल टू, बोला. 11 गुणिले 6 आणि 11 गुणिले 8. 11 गुणिले 6 आणि 11 गुणिले 8. हे बरोबर येईल का माता? संक्षिप्त रूपात आपलं उत्तर आलं पाहिजे शेवटी. तर याच्याने हे बरोबर येणार का? 6 आणि 8 चे परत फॅक्टर पडणार आहेत. 6 आणि 8 चे परत फॅक्टर पडणार आहे. इथं आपल्याला एकदाच फायनल उत्तर लिहायचं. इथं डबल नाही कर बसायचं. म्हणून हे चालणार नाही. याच्याशी मोठी संख्या कोणती ती शोधायची तुम्हाला. पहा, कोणती ती? बरोबर आहे. शाबास. 22 गुणिले 3 आणि 22 गुणिले 4. लक्षामध्ये 22 हा तुमचा इथं कॉमन फॅक्टर या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून तुमचा आन्सर जे आहे ते इथं शेवटी 3 आणि 4 असणार आहे एमटी बॉक्स मध्ये. तुमचा आधी 11 गुणिले 6 आणि 11 88 हे सुद्धा बरोबर होतं. पण शेवटी आपलं 6 आणि 8 मध्ये कॉमन फॅक्टर परत मिळत होता. तो आपल्याला नको आहे. कॉमन मल्टिपल नको आहे. संक्षिप्त रूप म्हटलं त्याच्यावरती कॉमन मल्टिपल परत असणार नाही. 3 आणि 4 एकही कॉमन मल्टिपल नाही. 4 आणि 5 एकही कॉमन मल्टिपल नाही. याचे फॅक्टर मिळतात 2 इंटू 2. पण इथं फॅक्टर पडणारच नाही. कॉमन फॅक्टर दोघांमध्ये असलेला फॅक्टर तुम्हाला मिळणार नाही. पण 6 आणि 8 म्हटलं व्यतिरिक्त 6 आणि 2 चौक 8 2 हा त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर परत मिळाला असता. तो इथं चालणार नाही. संक्षिप्त रूप म्हटल्यावर त्याच्यामध्ये परत कॉमन मल्टिपल किंवा सामायिक अवयव जो आहे तो असणार नाही. तिसरं 63/45 एमटी बॉक्स इंटू एमटी बॉक्स अपॉन एमटी बॉक्स इंटू एमटी बॉक्स इक्वल टू एमटी बॉक्स अपॉन एमटी बॉक्स. 9 7 आणि 9 5. बरोबर आहे. 9 7 63 आणि 9 5 45. कारण आता 7 आणि 5 या संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर नाहीच आहे. तुमचा 9 कॅन्सल झाला. हे शिल्लक तुमचा आपोआप 7/5 शिल्लक राहणार आहे. 7:5 हा तो रेशो तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म मधला असणार आहे. संक्षिप्त रूपातला असणार आहे. आणि लास्ट वन म्हणजे अजून 2 आहेत. अजून 72/48 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. बोला.
मोठा फॅक्टर, कॉमन फॅक्टर पहिला कोणता मिळेल? इथे कोणाला सांगता? जसं तोंडी येत नाही काय करायचं? आधी बघा 9 8 हे 72 बरोबर आहे. खालचं 8 म्हणजे 8 9 72 आणि 8 6 48. पुन्हा या 6च्या 9ची 3च्या वापरणारे 8 गुणिले 3 गुणिले 3 आणि इथं 8 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर आहे. मग 8 आणि 3चा गुणाकार, 8 आणि 3चा गुणाकार हे दोन सारखे आहेत. दोन दोन जे सारखे आहेत त्यांचा एकत्रित गुणाकार घ्यायचा. तो किती होणार आहे मग तुमचा आपोआपच? 24 म्हणजे 24 इंटू 3 आणि 24 इंटू 2 हे तुम्ही केलं की तुम्हाला इथे मिळणार आहे 24 इंटू 3 अपॉन 24 इंटू 2. 24 त्रिक 72 आणि 24 गुणे 48 म्हणून तुमचा आन्सर जे आहे ते 3/2 येणार आहे. पाचवं 65/39 हे एकदम सोपं आहे. पहा पटकन करा आता. 13 गुणिले 5 आणि 13 बरोबर आहे. 13 गुणिले 5 आणि 13 गुणिले 3. 13 इंटू 5 13 5 65. 13 इंटू 3 33 39 म्हणजे तुमचं 13 गेल्यावरती 5/3 हे शिल्लक राहणार आहे. तर अशा प्रकारे हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचं होतं. आणि शेवटचं आहे तुमचं रूपांतरणाचं आहे. रिकाम्या चौकटीत योग्य ती संख्या लिहा. जनरल नॉलेज सारखंच आहे असं म्हटलं तरी चालेल. हे आपल्याला माहितीसाठी गरजेचं आहे. 1 लिटर बरोबर मिलीलिटर म्हटलेलं आहे. 1 लिटर 1000 मिलीमीटर बरोबर आहे. आपण ज्या वेळेस दूध किंवा तुमचं तेल लिटर मध्ये आपण ज्यावेळेस घेतो तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर ते असतं. ज्यावेळेस आपण अर्धा लिटर म्हणतो त्यावेळेस ते 500 असतं. हे लक्षात घ्या. म्हणून इथं तुमचा आन्सर येणार आहे 1000. नंतर 1 किलोग्रॅम. किलोग्रॅम जे आपण घेतो वस्तू ती किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम होतात? 1000 ग्रॅम 1000च ग्रॅम असतात. पहा वस्तू आपण 1 किलो साखर घेतली, अर्धा किलो साखर म्हटलं ती 500 ग्रॅम असते. पाव किलो साखर म्हटली होती 250 ग्रॅम असते. लक्षात घ्या. म्हणजे तुमचं 1 किलोग्रॅम म्हटलं की 1000 ग्रॅम असतात. मग सांगितलं पण 1 मिनिट 60 सेकंद बरोबर 60 सेकंद बरोबर आहे. नंतर 1 रुपया जे आपण मगाशी पाहिलेलं आहे बरोबर 100 किंवा 100 पैसे. तर अशा प्रकारे हे लिहायचे होते. म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे आपलं हे रूपांतरण. कारण कधी कधी रूपांतर आपलं करावं लागतं. ओके. याच्यावर काही शंका कोणाची? एनी प्रॉब्लेम? नो. मग आता पुढचा घटक आपण पाहूया. दिवस 35वा. एक चल समीकरण. आपला आता नववीला द्विचल समीकरणे आहेत. तर आपलं एक चल समीकरण पाहायचं आहे. तर शाब्दिक गणित असतात किंवा समीकरण दिलेलं असतं त्याच्यावरती आपल्याला सोडवायचं असतं. पहा एक संख्या आणि 6 यांचा गुणाकार केला असता 30 येते. तर ती संख्या कोणती? बरोबर आहे. असं आपलं गणित दिलेलं आहे. एक संख्या माहिती का आपल्याला? ती संख्या माहिती आहे का इथं? नाही. मग तिच्याबद्दल एक अक्षर मानायचं आहे. एक्स वाय झेड किंवा ए पासून तर झेड पण तुम्ही कोणतंही अक्षर मानू शकता. ती संख्या समजा आपण एक्स मानली बरोबर आहे. ती संख्या एक्स मानू.
म्हणजे तुमचं 6 गुणिले EX बरोबर 30. त्या संख्येला 6 ने गुणलं, बरोबर आहे. एक संख्या आणि 6 यांचा गुणाकार केला असता 30 येतो. तर ती संख्या कोणती? म्हणून 6 आणि 1 चा गुणाकार बरोबर 30. हा 6 इकडे गुणिले आहे, तो इकडे गेला म्हणजे भागिले होणार आहे. 6 6 पंचे 30, म्हणजे x ची किंमत ही तुमची कोणती असणार आहे? 5 असणार आहे. ती संख्या कोणती असणार आहे? म्हणून ती संख्या बरोबर 5 असेल. म्हणजे 6 आणि 5 चा गुणाकार केला की 30 मिळतं पहा आपल्याला. 6 पंचे 30 होतात. तसंच एका संख्येची 8 पट 40 आहे. एका संख्येची 8 पट 40 आहे, तर ती संख्या कोणती? पुन्हा याचप्रमाणे आहे. एका संख्येची 8 पट, ती संख्या आपण इथं एक्स लिहायचं राहून गेला आपला, एक्स मानतो, इथं आपण वाय माना, झेड माना, ती संख्या आपण वाय मानू. म्हणून काय होणार तुम्हाला? 8 गुणिले वाय बरोबर 40. पुन्हा 8चं पक्षांतर केलं, बाजू बदल केला तर 40 भागिले 8 होतील. 8 पंचे 40, 8 ने आपण भाग दिला म्हणून वाय बरोबर 5 येतील. म्हणून वायची किंमत 5. इथेही 5 आली, इथेही 5 आली. गणित वेगळं आहे पण तरी सुद्धा किंमत. इथे एकच चल, इथे एक चल वापरलं, इथे एकच चल वापरलंय, म्हणून यांना एक चल समीकरण का म्हणायचंय? तर बरोबर चिन्ह या ठिकाणी आलेलं असतं. डावी बाजू आणि उजवी बाजू त्या ठिकाणी असते, म्हणून यांना समीकरण असं म्हटलं जातं. तर याच प्रकारची काही गणित आहे त्यांनी सोडून दिली. रिकाम्या जागेत आपण पाहूया त्याच्यामध्ये अजून. रिकाम्या जागासाठी असलेले गणित 5x बरोबर 45. तर x बरोबर 45 छेद रिकामा बॉक्स, आणि म्हणून x बरोबर किती येईल ते रिकामा चौकात लिहायचं. बोला. 5 ने 45. बरोबर. म्हणजे पहिल्या एमटी बॉक्स मध्ये 5 येईल आणि शेवटच्या याच्यामध्ये 9 येईल. बरं, हा 5 इकडे गुणिले होता, तो इकडे भागिले केला. हा तुमचा आता 5 नाही 45 लावला, 5 9 45, म्हणून तुमचं 9 येणार आहे. तिसरं आहे त्यातलं, हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. 12y इक्वल टू 96, म्हणून y इक्वल टू एम्प्टी बॉक्स अपॉन एम्प्टी बॉक्स, म्हणून y इक्वल टू 8. काय मग? y इक्वल टू एम्प्टी बॉक्स अपॉन एम्प्टी बॉक्स. वरच्या एम्प्टी बॉक्स मध्ये जिकडे संख्या आहे तीच कोणती तुमची 96, आणि इकडे संख्या आहे तुमची 12, म्हणून 96 अपॉन 12. 12 96, म्हणजे बरोबर तुमचं y बरोबर 8 जे दिलं आहे ते बरोबर आहे. चौथं तुमचं 9x इक्वल टू 180. एक्स तिथला छापलेला एक्स आणि गुणले चिन्ह सारखं वाटतं, मग तो एक्स आहे, नीट लक्षात घ्या. मग काय तुमचं एक्स इक्वल टू 180 अपॉन 9. 9 दुने 18, 9 0 म्हणजे एक्स बरोबर किती आहे ना तुमचं 20. एक्स ची किंमत जी आहे ती 20 येईल. आणि पाचवं गणित 18y बरोबर 144, म्हणून तुमचं y बरोबर 144 छेद 18. 18 ने 144 बाकीचा भाग जातो 8चा, आणि 18 8 हे 144 होतात. पहा, गुणाकार करून पहा. तर अशा प्रकारे ही गणित जी आहे ती सोडवायची होती. खाली एक समीकरण सोडवले आहे, त्याचे निरीक्षण करा आणि चलाची किंमत काढण्याची रीत समजावून घ्या. त्याचप्रमाणे पुढील समीकरणे सोडवा, चलाची किंमत काढा. बरोबर, त्याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे. मी आता रेशोच्या स्वरूपामध्ये, गुणोत्तर स्वरूपात तुम्हाला दिलेलं आहे. पहा, जसं आपलं हे पाहिलं आपण त्याप्रमाणे. तुमचं पहिलं गणित दिलेलं आहे ते 3/7, तर x/21. आता जर आपण ऑब्झर्वेशन केलं छेदाचं आणि अंशाचं, तर लक्षात तुमच्या येईल बघायचं. 7ला कितीने गुणले 21 होणार आहेत? आहे का नाही? 7ला 3 ने गुणलं की 21 होतात. मग वरती 3 आहे, 3लाही तुम्हाला तेवढ्या संख्येने गुणावं. 3ला 3 ने गुणलं की तुमचं उत्तर मिळणार आहे. म्हणजे किती येणार आहे? 9. x ची व्हॅल्यू 9 येणार आहे. मग ते प्रत्यक्ष सोडवलं की मग तुमच्या लक्षात येईल. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार. मग 7 × x
या दोघांचा गुणाकार इक्वल टू 3 इंटू 21. शक्यतो व्हेरिएबल हे नेहमी लेफ्ट हँड साईडला ठेवायचं, डाव्या साईड ठेवायचं. हा गुणाकार आपण आधी करायचा हा केला तरी सुद्धा चालतो, काही फरक पडत नाही. मग तुमचा एक्स हा 7 जो आहे तो इथं मल्टिप्लाय तो साईड चेंज केला म्हणजे डिवाइड होईल. 3 इंटू 21 अपॉन 7 बरोबर आहे. आणि म्हणून 7 ने तुम्ही 21 ला भागला, 7 7 17 21 म्हणून एक्स इक्वल 3 इंटू 3 इज 9. संपलं. एक्स ची व्हॅल्यू तुमची 9 येणार आहे. लक्षामध्ये अशीच बाकीची पण उदाहरणं आहेत, तुम्ही ती सोडवा. आपण आता स्वाध्यायामधली जी गणितं आहेत ती पाहू, कारण याच्यामध्ये वेळ वाया घालण्यामध्ये काही अर्थ नाही. बाकीची गणितं सेम याचप्रमाणे करायचं आहे. जसं आता हे सोडवलं आपण तसेच रिकामे चौकोन जे आहेत ते पूर्ण करून सोडवा. तुम्हाला दुसऱ्या गणितामध्ये रिकामे चौकोन दिलेले आहेत आणि चौथ्या गणितात पण रिकामे चौकोन दिलेले आहेत, ते पूर्ण करून लिहा. आता आपण स्वाध्यायाकडे जाऊ. खालील समीकरणे सोडवा म्हटलंय, ती याच टाईपची आहेत. म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये वेळ वाया घालण्यापेक्षा स्वाध्याय आपण सोडवले की आपलं काम होईल. मग त्यातलं पहिलं गणित पहा. 7/6 इक्वल टू x अपॉन 30. 7/6 इक्वल टू x अपॉन 30. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू x इक्वल टू 7 इंटू 30. मग हा 6 तुमचा साईड चेंज केल्यावर डिवाइड होईल. 6 1 6 6 5 30 म्हणजे x इक्वल टू तुमचं 7 इंटू 5 म्हणजे x इक्वल तुमचा 7 5 35. x ची व्हॅल्यू जी आहे ती 35. बघा 6 5 30 7 5 35 हे ते उत्तर येणार आहे. नंतर दुसरं जे गणित आहे 4/9 इक्वल टू y अपॉन 63. सेम असंच करायचंय. 9 इंटू y इक्वल टू 4 इंटू 63. म्हणून y इक्वल टू 4 इंटू 63 डिवाइडेड बाय 9. 9 7 63 म्हणजे y इक्वल टू 4 इंटू 7 म्हणून y इक्वल टू 28. 9 7 63 7 ने गुणलं 9 आला म्हणून वरती 4 7 28 28 उत्तर आलं बा बरोबर. पुढचं आहे तुमचं तिसरं गणित. 4 गणित आहे त्याच्यामध्ये. 3/8 इक्वल टू 18/x. आता हा गुणाकार आधी करायचा 3 इंटू x चा, कारण x व्हेरिएबल जे आहे ते आपलं लेफ्ट हँड साइडला. 3 इंटू x इक्वल टू 8 इंटू 18. 3 सक 18 बरोबर आहे. हे 3 ला 6 ने गुणला 18 मिळाले. 18 ला 6 ने गुणला म्हणजे 8 सक 48 तुमचे होणारे पाव होते गणित. हा 3 कडे नेला म्हणजे भागिले तुमचा तो 8 गुणिले 18 भागिले 3. 3 सक 18 पहा. 3 ने 8 ला भागला आपण म्हणून x इक्वल टू 8 इंटू 6 म्हणून 8 इंटू 6 इज 48 बरोबर आहे. 8 सक 48 ते होतील. आणि शेवटचं आहे तुमचं थर्ड वन. 4/8 इक्वल टू 24/y. म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण 4 इंटू y तिरकस गुणाकार बरे 4 आणि y चा 8 आणि 24 चा गुणाकार. गुणाकार करायचा चुकून भाग देऊ नका. 8 आणि 24 चा गुणाकार 4 आणि y चा गुणाकार केला तो एका साईडला हा एका साईडला. मग हा 4 तुमचा गुणिले आहे तो बाजू बदल केला साईड बदलली की तो तुमचा डिवाइड होईल. गुणिलेचा भागिले भागिलेचा गुणिले इथं 4 येईल. हा 4 होता इकडे 4 झाला होता. 4 ने डिवाइड केला आपण 4 सक 24 म्हणजे y इक्वल टू 4 दुने 8 तुम्ही करू शकता. 4 तुम्ही 8 लाही भाग देऊ शकता की 4 तुम्ही 24 लाही भाग देऊ शकता. कुठेही भाग देऊ शकता, काही अडचण नाही. म्हणून तुमचं हे काय होईल 8 आणि 6 चा गुणाकार 8 इंटू 6 सो y इक्वल टू 48. 4 सक 24 4 ला 6 ने गुणल्या 24 होतात. 8 ला कितीने 6 ने गुणलं म्हणजेच 48 येणार. अशा प्रकारे ती उत्तरं जी आहेत ती आपल्याला शोधायची होती.